बिलोलीचा मुख्य रस्ता पुन्हा स्वच्छ, आकर्षक आणि सुरक्षित होईल का? 4 वर्षाच्या प्रशासक राज्यानंतर आज बिलोली शहराचा मुख्य रस्ता गाजर गवत, घाण आणि अनाधिकृत पाट्यांच्या साम्राज्यात अडकलेला दिसतो. शहराचा चेहरा मानला जाणारा मुख्य मार्ग डिव्हायडरवर उगवलेल्या उंच गाजर गवताने व्यापला असून हा प्रकार वाहतुकीसाठी गंभीर धोका बनला आहे. रात्रीच्या वेळी वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश गाजर गवतामुळे अडवला जात असल्याने समोरासमोर अपघाताची शक्यता वाढली आहे. डिव्हायडरवर गवत तर बाजूला प्लास्टिक कचरा, धूळ आणि घाणीचे ढिगारे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासकीय काळात स्वच्छता कामे पूर्णपणे ठप्प झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यात भर म्हणजे मुख्य रस्त्यावर लावलेल्या अनधिकृत पाट्या आणि जाहिरातींमुळे रस्त्याचं सौंदर्य बिघडलं आहे. 4 वर्ष प्रशासक राज चाललं, पण पाहिलं तरी काय, असा सवाल नागरिकांमध्ये जोरात चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नवे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे बिलोलीकरांच्या मनात आता एकच प्रश्न आहे: मुख्य रस्त्यावरचे गाजर गवत, घाण आणि अतिक्रमण हटवण्याची मोहीम नव्या नगराध्यक्षांकडून सुरू होणार का? बिलोलीचा मुख्य रस्ता पुन्हा स्वच्छ, आकर्षक आणि सुरक्षित होईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड, नांदेड.